या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत देशातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ASPL ॲग्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड। नमस्कार, स्पीड न्यूज लाईव्ह 24 च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स। PFI वर 5 वर्षे बंदीचा केंद्राचा निर्णय, PFI च्या सहयोगी संघटनांवरही असणार बंदी। आणि सर्वोच्च न्यायालयाने सुवर्ण संधी गमावली, निवडणूक चिन्ह कायद्यातील कलम 15 संविधानाच्या दृष्टीने योग्य आहे की नाही हे तपासता आले असते। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया। कोल्हापुरात शिवसेनेने जाळला पाकिस्तानचा प्रतिकात्मक ध्वज, PFI वर कायमची बंदी घाला, जिल्हा प्रमुख संजय पवार यांची मागणी। नवदुर्गेच्या जागराचा आज तिसरा दिवस, तिसऱ्या माळेला करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची सिद्धिदात्री रूपामध्ये सालंकृत पूजा। सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हिट्स ऑफ फील, दिवसभर कडक उन्हाचा तडाखा, रात्री जाणवते बोचरी थंडी। आता बातम्या पाहूयात विस्ताराने। पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे। PFI वर 5 वर्षाची बंदी असणार आहे। तसंच PFI च्या सहयोगी संघटनांवरही बंदी घालण्यात आली आहे। गेले काही दिवस तपास यंत्रणांच्या रडारवर असलेल्या PFI म्हणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे। दहशतवादाशी संबंध असल्याने केंद्र सरकारने ही मोठी कारवाई केली आहे। PFIच्या सहयोगी संघटनांवरही बंदी घालण्यात आली आहे। NIA आणि अन्य तपास यंत्रणांनी गेल्या 8 दिवसात 2 वेळा देशभरात PFIशी संबंधित ठिकाणावर छापे टाकले आणि शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अटक केली आहे। PFIला टेरर फंडिंग होत असल्याचं तपासात समोर आल्याचं सांगण्यात आलंय। या संघटनेला परदेशातून हवालामार्फत पैसा मिळाल्याचं तपासात उघड झाले। छापासत्र आणि तपासानंतर केंद्राने मोठं पाऊल उचलत PFI वर बंदीचा निर्णय घेतलाय। जर कोणतीही संघटना आणि त्यांचे कार्यकर्ते या देशात राहून या देशाचंच खायचं प्यायचं, पण गुणगान मात्र आपला जो शत्रू देश आहे त्याचे गुणगान गायचे। या देशाच्या भूमीवर पाकिस्तान जिंदाबादचे नारे या भारतावर प्रेम करणारा सच्चा नागरिक कसा काय सहन करेल? आणि त्याच्या पलीकडे जाऊन इथले जे आमचे युवक आहेत त्यांची माथी भडकवून त्यांना अतिरेकी कारवायांमध्ये त्यांनी भाग घ्यावा म्हणून त्यांना प्रेरित करायचं। हा बदललेला भारत आहे। हा आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात या भारतात देशविरोधी कारवाया, देशद्रोही कारवाया करणाऱ्यांवर कारवाई होणारच। या भूमीत राहून शत्रू राष्ट्राचं गुणगान सहन करायला आता काही भारतात काँग्रेसचं सरकार नाहीये, त्यांनी सहन केलं असतं, पण हे मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आहे। आणि जी या संघटनेवर बंदी घातली ती बंदी या गोष्टीचं द्योतक आहे की भारताच्या भूमीत आतंकवाद, अतिरेकी कारवाया आणि त्यात भाग घेणारे लोक यांना इंचभर सुद्धा जागा मिळणार नाही, हा संदेश या निमित्तानं आपण पूर्ण विश्वाला दिलाय। PFI वर प्रतिबंध, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री अमित शाह यांना आम्ही धन्यवाद देतो। काही दिवसापूर्वी पुण्यातही पाकिस्तान जिंदाबादचे नारे या संस्थेचे पदाधिकारी देत होते। गल्फ कंट्री मधून ज्या पद्धतीने PFI ला टेरर फंडिंग होत होतं, या संस्थेची देशद्रोही जी पण काही ऍक्टिव्हिटीज आहे त्यांच्यावर कारवाई होणार म्हणजे होणार। पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर केंद्रीय गृह मंत्रालयाने 5 वर्षाची बंदी घातली आहे। या बंदीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केलंय। PFI संघटनेवर घातलेली बंदी ही योग्यच आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये दिली आहे। त्यासाठी धोकादायक आहेत आणि म्हणून अशा लोकांचा चोख बंदोबस्त केला पाहिजे। आणि जे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणारे या देशामध्ये त्यांना राहण्याचा अधिकारच नाही आणि हे मी आधीच सांगितलेलं आहे। त्यामुळे जी काही बंदी घातली ती योग्य आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये या देशामध्ये, या राज्यामध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणं हे या जे घोषणा ज्यांनी दिलेली आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे
आणि ही जी काही बंदी आहे ती योग्य आहे. PFI संघटनेनं देशात अतिरेकी कारवाया करण्याचा कार्यक्रम आखला होता, मात्र राष्ट्रीय तपास यंत्रणाच्या सतर्कतेमुळे हा डाव उधळून लावण्यात आला. यानंतर देशासह राज्यात या कारवाईत सहभागी असलेल्यावर कारवाई झाली. या कारवायामागे पाकिस्तान असल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीनं आज बिंदू चौकात पाकिस्तानचा प्रतिकात्मक ध्वज जाळण्यात आला. यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाने बिंदू चौक परिसर दणाणून गेला. राष्ट्रीय तपास यंत्रणाने केलेल्या छापेमारीत कोल्हापुरातील 2 जणांना अटक करण्यात आली आहे. देशविरोधी कारवाई करण्यासाठी पाकिस्तान अशा संघटना पाठीशी घालत असल्याच्या निषेधार्थ जिल्हा शिवसेनेच्या वतीनं बिंदू चौकात पाकिस्तानचा प्रतिकात्मक राष्ट्रध्वज जाळण्यात आलाय. यावेळी देशात घातपाताचा प्रयत्न करत असलेल्या PFI संघटनेवर कायमची बंदी घाला अशी मागणी जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी यावेळी केली आहे. PFI संघटना जी भारतामध्ये सक्रिय झालेली आहे आणि ते जे काही लोक त्यांचे काही हस्तक महाराष्ट्रात आणि कोल्हापुरात सापडलेले आहेत. वास्तविक ही संघटना समाज सुधारकच्या नावाखाली दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे आहेत. हे देशविरोधी कारवाई करतात अशा पद्धतीनं आरोप त्यांच्यावर आणि काही लोक अटक केलेले आहेत. याचा निषेध करण्यासाठी आणि पुण्यामध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या ज्या घोषणा दिलेल्या आहेत त्याच्या विरोधात की हिंदुस्थानात हिंदू अजून जिवंत आहेत, तुम्ही किती घोषणा दिल्या काय दिल्यात तर तुमची स्वप्न पूर्ण होणार नाही आहेत. हा हिंदुस्थानचा मोठा विजय आहे. कारण कालच ह्या देशात त्यांच्या संघटनेवर 5 वर्षांनी बंदी घातलेली आहे. ही 5 वर्ष बंदी उपयोगी नाही, कायमची त्या संघटनेवर बंदी घातली पाहिजे तरच आम्ही इथं सुखी राहू शकू. आम्ही इथं आज पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी ह्या ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये शिवसेनेच्या वतीने आज आम्ही पाकिस्तानचा ध्वज जाळलेला आहे. यावेळी जिल्हा प्रमुख विजय देवणे, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, मंजित माने, शुभांगी पवार, स्मिता सावंत, रविभाऊ चौगुले, दीपक गौड, विनोद खोत, सुशील भांदिगरे, सुरेश पवार, धनाजी दळवी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. मंगळवारी राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. शिवसेनेची स्थगिती याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. यामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळालाय, तर उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. सुनावणीनंतर आज शिवसेनेनं मुखपत्र सामनामधून भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. मुंबईवरील संकटाचा प्रत्येक घाव शिवसेनेनं छातीवर झेललाय. शिवसेनेचा दांडिया अस्सल मर्दानीच असतो. सेनेच्या शाखा म्हणजे 24 तास लोकांसाठी उघडी असलेली ज्ञानमंदिरेच आहेत, तितकीच ती न्यायाची मंदिरे. शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची केलेली ही रचना आजही मजबूत पायावर उभी आहे. ती कमळाबाईच्या मराठी दांडियाने इंचभरही हलणार नाही असा निशाणा सेनेनं भाजपवर सामनाच्या अग्रलेखातून साधलाय. शिवसेना शिल्लक आहे म्हणून मराठी शिल्लक आहे, हिंदुत्व बचावलंय. शिवसेनेवर पाठीमागून घातकी वार करणाऱ्यांना याच शिवसेनेनं स्वाभिमानानं जगायला शिकवलंय. गर्वाने मराठीपणाची कवचकुंडले दिली, पण आज तेच लोक शिवसेनेवर उलटले आहेत. स्वकीयांशी लढणे हे महाराष्ट्राचं व मराठ्यांचं दुर्भाग्य काय आजचं आहे का असा सवाल करत शिंदे गटावर देखील टीका करण्यात आली आहे. शिवसेनेवर शिंदे गटानं केलेल्या दाव्याची सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला हिरवा कंदील दाखवल्यानंतर निकालावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या सुनावणीमुळे सर्वोच्च न्यायालयानं समोर आलेली एक चांगली संधी गमावली असल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. निवडणूक चिन्ह कायद्यातील कलम 15 संविधानाच्या दृष्टीनं योग्य आहे की नाही हे तपासात आले असते, मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही संधी गमावली असल्याची प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेच्या संदर्भात काल सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा सर्वांनाच बंधनकारक आहे, परंतु ह्या निर्णयाचा आदर होईल का याच्याबद्दल मला असणारी शंका आहे. संविधानाने आणि पार्लमेंटने दोघांनीही ही दक्षता घेतली की इलेक्शन कमिशन कुठेही कॉम्प्रोमाइज होणार नाही किंवा त्यांच्यावरती शिंतोडे उडल्या जाणार नाहीत अशी दक्षता घेतली. परंतु इलेक्शन कमिशनने स्वतःच्याच अधिकाराखाली सिम्बॉल ऑर्डर 1968 जी काढली त्यामध्ये सेक्शन 15 प्रमाणे एखाद्या पक्षामध्ये सिम्बॉलच्या संदर्भात डिस्प्यूट झालं तर आम्हाला हस्तक्षेप करता येतो असं प्रावधान केला. पहिल्यांदाच मी असं मानतोय की सुप्रीम कोर्टाला संधी आली होती की सेक्शन 15 ऑफ द सिम्बॉल ऑर्डर हे संविधानिक आहे की नाही याची तपासणी करण्याची, परंतु दुर्दैवाने ती तपासणी झाली नाही. तर इलेक्शन कमिशनला
सेनेचं मॅटर डिसाईड करा म्हणून असं सांगण्यात आलं. मी दुर्दैव असं मानतो की आतापर्यंत संविधानाने आणि पार्लमेंटने इलेक्शन कमिशनची जी न्यूट्रॅलिटी ठेवली होती ती ह्या निर्णयाने कॉम्प्रोमाइज झालेली आहे आणि यापुढे पक्षाचं डिस्प्यूट हे इलेक्शन कमिशन डिसाईड करेल असा जो संदेश गेलेला आहे हा चुकीचा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. याचं कारण की इलेक्शन कमिशनला आपण फ्रँकनस्टाईन करायला निघालोत का ही दाट शक्यता त्या ठिकाणी येते आणि म्हणून ह्या निर्णयाचा पुनरावलोकन सुप्रीम कोर्टाने करावा अशी विनंती वंचित बहुजन आघाडी करत आहे. 50%च्या आत ओबीसी मधून मराठा आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाने घेतलेली भूमिका आणि त्याचे पडसाद याबाबत आज मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री इथं भेट घेतली आहे. यावेळी मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी मराठा समाज आग्रही असून आपल्यासारख्या एका जबाबदार पक्षप्रमुखांनी समाजाची भूमिका समजून घेऊन त्याबाबत उचित पाठिंबा द्यावा अशी मागणी यावेळी मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. सुमारे पाऊण तास उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांशी मराठा आरक्षण संदर्भात चर्चा केली. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक योगेश केदार यांनी बोलताना म्हणाले की मान्य आहे शिवसेना आणि भाजप युती सरकारने 2018ला मेहनतीने आरक्षण दिलं, आयोग नेमला, मराठ्यांना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरवलं, त्यानंतर आरक्षण दिलं, उच्च न्यायालयात टिकलं देखील. मात्र महाविकास आघाडी सरकारने एक संधी त्याकाळी गमावली हे नाकारता येणार नाही. सर्व प्रक्रिया कायदेशीररित्या पूर्ण झालेल्या असताना सुद्धा 50%च्या वरती आरक्षण दिल्याने ते सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. दुर्दैवाने आपल्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने ते टिकवण्याचा प्रयत्न केला तरीही ते टिकले नाही अशी भावना योगेश केदार यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी सर्व पक्षांनी अप्रत्यक्षपणे भूमिकेतून बाहेर निघून थेट भूमिका घ्यावी, आरक्षणाबाबत लवकरात लवकर आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली आहे. या भेटीसाठी सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे योगेश केदार, प्रतापसिंह कांचन, सुनील नागणे आदींसह समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. बातमीपत्रामध्ये इथं वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. कोल्हापूरमधील पहिलाच ओके कापूर मॉल. अगरबत्ती, धूप, अत्तर, कापूर, पूजेचं सर्व सामान एकाच छताखाली. आता नव्या रूपात. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर मॉल कोल्हापूर. रत्नशास्त्रज्ञ अनु एच मोतीवाल यांच्या अभ्यासातून साकारलेले नवग्रह रत्न केंद्र. या रत्नांच्या वापरामुळे मानवी जीवनात होतो सकारात्मक बदल. माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या यासारखी अनेक रत्ने या फर्ममध्ये उपलब्ध असून हस्तरेषा, कुंडली, अंकशास्त्रानुसार येथील रत्ने दिली जातात. ज्याचा प्रभाव केवळ 11 दिवसात जाणवतो. तर आजच नवग्रह रत्न केंद्राला भेट द्या व सकारात्मक जीवनाचा अनुभव घ्या. नवग्रह रत्न केंद्र, हॉटेल पॅव्हिलियन समोर, शाहूपुरी, कोल्हापूर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आज शारदीय नवरात्रोत्सवाचा तिसरा दिवस अर्थात तृतीया. नवरात्रोत्सवामध्ये 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ असणाऱ्या कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या विविध आकर्षक रूपात पूजा साकारण्यात येतात. आज तिसऱ्या माळेला करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची सिद्धिदात्री रूपामध्ये सालंकृत पूजा साकारण्यात आली आहे. सिद्धिदात्री हे नवदुर्गातील अंतिम रूप. जेव्हा मार्कंडेय मुनी ब्रह्मदेवांना मला जगातील गुरुहृदय गोष्ट सांगा अशी विनंती करतात तेव्हा ब्रह्मदेवानी परमगुप्त असं लोकांवर उपकार करणारे देवी कवच सांगितलं. या देवी कवचाच्या प्रारंभीच या नवदुर्गांचा उल्लेख आला आहे. शैलपुत्रीपासून सुरू झालेली ही मालिका ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री अशा क्रमांकाने पूर्ण होते. यातली सिद्धिदात्री म्हणजे आपल्या उपासनेचे पूर्ण फल प्रदान करणारी देवी. सिद्धी म्हणजे सामर्थ्य. अष्टमहासिद्धी या जगप्रसिद्ध आहेत. परंतु केवळ त्या असणं म्हणजे सिद्ध नव्हे, तर या सिद्धींच्या असण्यानंही ज्याच्या मनात किंवा साधनेच्या कुठल्याही पातळीत फरक पडत नाही तो खरा सिद्ध. अशा सिद्धांची स्वामिनी म्हणजे सिद्धिदात्री. देव, दैत्य, मानव असे सर्वजण तिची सेवा करतात. अशी ही नवमदुर्गा हातामध्ये गदा, चक्र, शंख आणि पद्म धारण करते. कमलासनावर विराजमान अशा या नव्या दुर्गेची पूजा साकारली आहे श्रीपूजक अनिलराव कुलकर्णी, आशुतोष कुलकर्णी, श्रीनिवास जोशी आणि गजानन मुनीश्वर यांनी.
2 वर्षांच्या प्रदीर्घ कालांतरानंतर यंदा निर्बंधमुक्त शारदीय नवरात्रोत्सव साजरा होतोय। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये पहिल्याच माळेपासून गर्दीचा महापूर सुरू झालाय। नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी 85,000 भाविकांनी दर्शन घेतलं, तर द्वितीय माळेला 1.5 लाखांवर भाविकांनी अंबाबाईचं दर्शन घेतलंय। उदे ग अंबे उदे, आई अंबाबाईच्या नावानं चांग भल, अंबा माता की जय अशा घोषणा देत भाविकांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या चरणी नतमस्तक झालेत। देशभरातून आलेल्या पर्यटकांमुळे अंबाबाई मंदिर परिसर गजबजून गेलाय। अनेक ठिकाणाहून भाविक येत असल्यानं संपूर्ण कोल्हापूर शहर गजबजलंय। संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळतंय। साडेतीन शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सव काळात राज्यासह देशातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात। नवरात्रोत्सव काळात करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी शासन खर्चातून मोफत रिक्षा वाहतुकीची सेवा देण्यात येणार असल्याचं कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केलंय। त्यानुसार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मोफत रिक्षा वाहतूक सेवेचे उद्घाटन दसरा चौक येथे करण्यात आले। यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या हिंदुत्ववादी विचारांसह सेवाभावी निर्णयांचा धडाका लावलाय। आई अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये याकरता मोफत रिक्षा सेवा उपक्रम राबवण्यात येतोय। प्राथमिक स्वरूपात दसरा चौक, गांधी मैदान, प्रायव्हेट हायस्कूल, छत्रपती शिवाजी स्टेडियम, बिंदू चौक या वर्दळीच्या ठिकाणाहून सुमारे 30 रिक्षाद्वारे ही सेवा सुरू करण्यात आली आहे। यावेळी माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण, शिवसेना शहर प्रमुख रणजित जाधव, महानगर समन्वयक जयवंत हारुगले, तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, सुनील जाधव, राजू काझी, महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचे रमेश पवार, राजू पवार, अल्लाउद्दीन नाकाडे, सुजय संकपाळ यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते। राजाराम कारखान्याची निवडणूक कदाचित नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये होईल। कारखाना राजारामच्या सणावर ठेवायचा असेल तर आपल्याला स्वाभिमानी लढाई लढायला लागेल। यश आपल्यास निश्चितपणे मिळणार आहे। सभासदात परिवर्तनाची लाट असून राजाराममध्ये परिवर्तन झालं नाही तर येणाऱ्या काळात राजाराम कारखान्याचा 7-12वर अमल महाडिकांचे नाव लागेल, अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी केली आहे। राजारामच्या वार्षिक सभेला सर्व तालुक्यातील परिवर्तन आघाडीच्या समर्थक आणि सभासदांनी आवर्जून उपस्थित राहावे। सर्व प्रश्नांची उत्तरे सत्ताधाऱ्यांकडून घ्यावीत। परिवर्तन आघाडीकडून ठरलेल्या सभासदांनीच प्रश्न विचारावेत, अशा सूचना सतेज पाटील यांनी केल्या। आपल्याला घरपोच चिवड्याचे पाकिट आलं याचा अर्थ सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागलीये। राजाराम कारखाना छत्रपती राजाराम महाराजांच्या नावाचा आहे। शाहू महाराजांच्या जन्मभूमीत कारखाना आहे। सभासद चिवड्याच्या पाकिटाला बोलणार नाहीत हे दाखवायचं काम आपल्याला येणाऱ्या निवडणुकीत करावं लागेल, असेही आमदार पाटील यावेळी म्हणाले। सांगलीच्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रेरणा घेऊन उसाचा जागर राजू शेट्टी यांनी सुरू केलाय। उसाच्या वजनात किमान 10% काटामारी साखर कारखान्याकडून सुरू आहे। यातून खाजगी आणि सहकारी साखर कारखान्याने किमान 4.5 कोटी रुपयांची लूट केली जात असल्याची टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे। ते सांगलीच्या वाळवा तालुक्यातील येडे मच्छिंद्र इथं बोलत होते। चालू गळीत हंगामातील उसाला एफआरपीचे तुकडे न करता एक रकमी एफआरपी अधिकची रक्कम आणि साखर कारखान्याच्याकडून होणारी काटेमारी या मागणीसाठी 15 ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर इथं होणाऱ्या ऊस परिषदेच्या पार्श्वभूमीवर शेतकरी मेळावा घेण्यात आला। यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या शक्तिपीठांना जागर घालून महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारांना सुबुद्धी सुचावी आणि शेतकऱ्यांचे पैसे इमानदारीने द्यावेत यासाठी तो जागर घातलेला होता। यावर्षीचा जागर हा एफआरपीचा आणि संघर्ष ऊस दराचा त्या मुद्द्यावर गावोगावी जनजागृतीच्या सभा घेऊन आम्ही हा जागर करतोय। आज घटस्थापनेनंतर पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी जागर घालायला मी ज्या पत्री सरकारचे आद्य संस्थापक
क्रांतीश नाना पाटील यांच्या जन्मगावी म्हणजे एडे मच्छिंद्र या गावी आलो आणि खऱ्या अर्थानं क्रांतीची मशाल घेऊन आता मी बाहेर पडलेलो आहे। गेल्या वर्षी जे साखरेचं उत्पादन झालं त्यातील जवळपास 1.25 लाख टन साखर निर्यात झाली, त्याला अपेक्षेपेक्षा जास्त पैसा मिळाला। देशांतर्गत बाजारातील साखरेलाही चांगला पैसा मिळाला। सरकारच्या धोरणामुळे इथेनॉलच्या माध्यमातून साखर कारखान्यांना चांगलं उत्पन्न मिळालं। अशा परिस्थितीमध्ये कारखान्यांनी गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला FRP देऊन अधिक 200 रुपये जादा द्यावे ही आमची मागणी आहे। आणि यावर्षी तुटणाऱ्या ऊसावर FRP तर एक रकमी आम्ही घेणारच, परंतु त्याच्यावर तुम्ही किती देणार त्याचा प्रस्ताव आम्हाला द्या आणि किती मागायचं हा निर्णय आम्ही 15 ऑक्टोबरच्या जयसिंगपूरच्या 21व्या ऊस परिषदेमध्ये ठरवू। पण तोपर्यंत ऊसाचं एक कांडसुद्धा तोडून देणार नाही ही भूमिका आमची आहे। काटामारीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये प्रचंड वाढलेलं आहे। एकूण कारखान्याला येणाऱ्या ऊसापैकी जवळपास 10% ऊसा काटामारीतून चोरला जातो आणि महाराष्ट्र पातळीवर विचार करायचा झाला तर ही जवळपास 1,32,00,000 टन इतक्या ऊसाची चोरी होते। त्याच्यापासून तयार झालेली जी साखर आहे ती अवैध पद्धतीनं खुल्या बाजारामध्ये पावती न घेता बिलिंग न करता विकली जाते आणि त्यामुळं त्याच्यावरचा निव्वळ GST हा 229 कोटी रुपयाचा बुडतो आणि महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हे 200 साखर कारखानदार 4,500 कोटी रुपयाला चुना लावतात, दरोडा टाकतात आणि ही काटामारी रद्द झाली पाहिजे। हेच प्रामुख्याने मुद्दे या वर्षीच्या ऊस परिषदेमध्ये असणार आहेत आणि याच्या संदर्भात ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही आणि त्यासाठीच हा सगळा जागा। कोल्हापूर उपरी मार्गावरील उसगाव हायवे पूल ते गडमुडशिंगी कमान या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यासंदर्भात वारंवार प्रशासनाला निवेदन देऊनही या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। कोल्हापूर हुपरी मार्गावरील उसगाव हायवे ते गडमुडशिंगी कमान या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत। या खड्ड्यामुळे रोज छोटे मोठे अपघात होऊन अनेक जण जखमी झालेत। हा राज्यमार्ग असल्याने सूत मिलचे कंटेनर, स्कूल बसेस आणि हुपरी, पट्टण, कडोली, गडमुडशिंगीसह कर्नाटक परिसरात जाणाऱ्या वाहनांची संख्या ही प्रचंड आहे। यापूर्वी करवीर शिवसेनेच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिलं, त्यानंतर या खड्ड्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे फलक लावून आंदोलन करण्यात आलं। मात्र अद्याप या रस्त्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केलं आहे। यांच्या निषेधार्थ शिवसेना करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचा जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आलाय। यावेळी बोलताना राजू यादव यांनी या रस्त्याचे काम तात्काळ सुरू केले नाही तर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा यादव यांनी यावेळी दिलाय। या आंदोलनात पोपट दांगट, दीपक पाटील, विक्रम चौगुले, शरद माळे, दीपक रेडेकर, कैलास जाधव, सागर पाटील, राहुल गिरुले यांच्यासह शिवसैनिक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। बातमीपत्रामध्ये इथं वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24। कोल्हापूर मधील पहिलाच ओके कापूर मॉल, अगरबत्ती, धूप, अत्तर, कापूर, पूजेचं सर्व सामान एकाच छताखाली, आता नव्या रूपात। निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर मॉल कोल्हापूर। रत्नशास्त्रज्ञ अनु एच मोतीवाल यांच्या अभ्यासातून साकारलेले नवग्रह रत्न केंद्र, या रत्नांच्या वापरामुळे मानवी जीवनात होतो सकारात्मक बदल। माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या यासारखी अनेक रत्ने या फर्ममध्ये उपलब्ध असून हस्तरेषा, कुंडली, अंकशास्त्रानुसार येथील रत्ने दिली जातात, ज्याचा प्रभाव केवळ 11 दिवसात जाणवतो। तर आजच नवग्रह रत्न केंद्राला भेट द्या व सकारात्मक जीवनाचा अनुभव घ्या। नवग्रह रत्न केंद्र, हॉटेल पॅव्हिलियन समोर, शाहूपुरी, कोल्हापूर। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। काही दिवसांपासून वातावरणात कमालीची चढ उतार पाहायला मिळते। सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ऑक्टोबर हीट पाहायला मिळते। दिवसभर कडक ऊन आणि सायंकाळी कडाक्याची थंडी असा बदल पाहायला सध्या मिळतोय।
सोमवारी उन्हाचा पारा तब्बल 31.6 अंश तर बुधवारी 23 अंशावर उन्हाचा पारा गेल्यानं आठवडाभरापासून कमाल तापमान 29 ते 31 अंश दरम्यान राहिले, तर किमान तापमान तब्बल 19 अंशापर्यंत घसरलं. सोमवारी पारा तब्बल 2 अंशाने वाढून 31.6 अंशावर गेलाय. यामुळे वातावरणात उष्मा वाढल्यानं ऑक्टोबर हीटचा फील नागरिकांना जाणवतोय. दुपारच्या कडक उन्हामुळे नागरिकांची रस्त्यावरील रहदारीही कमी झाली आहे. दिवसभराच्या उष्म्यानंतर सायंकाळी कडाक्याची थंडी जाणवत असल्यानं साथीच्या रोगांना आमंत्रण मिळतंय. माळशिरस तालुक्यात शेळी मेंढी पालन करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. यात्रेत अनेक जातींच्या शेळ्या आणि मेंढ्या आल्या होत्या. त्यामुळे पंचक्रोशीत लोकांना खरेदी विक्रीचा फायदा व्हावा म्हणून बाजार भरवण्यात आलाय. यासाठी बिरोबा यात्रेनिमित्त समस्त ग्रामस्थ, बिरोबा यात्रा कमिटी यांच्या वतीनं भव्य शेळी मेंढी यात्रा महोत्सव पहिल्यांदाच भरवण्यात आलाय. शेळ्या मेंढ्यांचा बाजार दरवर्षी शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापनेनंतर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शेळी मेंढरांच्या जातीची आणि जनावरांचा बाजार एक दिवसीय भव्य यात्रा भरणार आहे. माळशिरस तालुक्यात पहिल्यांदाच गोरडवाडी बिरोबा यात्रेनिमित्त भव्य शेळी मेंढरांची यात्रा भरली. शेळ्या मेंढ्यांच्या बाजारात माणसांची खरेदीसाठी झुंबड उडाली, तर काही माणसं बाजार बघण्यासाठी आली होती. तसेच राजकीय नेते मंडळींनी भव्य शेळी मेंढी यात्रा महोत्सवाला भेटी देऊन यात्रा कमिटीचं कौतुक केलं. यावेळी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, सरपंच विजय गोरड, उपसरपंच शंकर यमगर, पांडुरंग पिसे, हनुमंत गोरड, बापू गोरड, रामचंद्र गोरड, मच्छिंद्र कर्णवर पाटील, गणेश कोकरे, संतोष गोरड यात्रा कमिटीच्या वतीनं यात्रा कमिटीने चांगल्या प्रकारे नियोजन केल्यामुळे शेळ्या मेंढ्यांची यात्रा शांततेत पार पडली. DKTEच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या 12 विद्यार्थ्यांची टोटल टेक सर्व्हेअर कंपनीत निवड झाली आहे. टोटल टेक सर्व्हेअर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेली कंपनी आहे. या कंपनीत विद्यार्थ्यांची निवड झाल्यानं इचलकरंजीतील DKTE महाविद्यालयाची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. टोटल टेक सर्व्हेअर ही कंपनी सर्वे क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, GIS तसेच ड्रोन सर्व्हेमध्ये अग्रेसर आहे. संस्थेमध्ये प्लेसमेंटच्या तयारीसाठी प्रत्येक विभागात खास प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. तसेच विद्यार्थ्यांच्या तयारीकडे विशेष लक्ष दिलं जातं. सध्या इंजिनिअरिंग क्षेत्रात जोरदार स्पर्धा असल्याकारणाने सिव्हिल इंजिनिअरिंगचे हे यश मोठं मानलं जातं. या कंपनीने DKTEच्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विभागात कॅम्पस ड्राईव्ह आयोजित केला होता. या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सिव्हिल विभागातील 12 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष कल्लापन्ना आवाडे, उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉक्टर सपना आवाडे, संस्थेचे संचालक डॉक्टर PV कडोले, उपसंचालक डॉक्टर UJ पाटील, डॉक्टर LS आडमुठे, विभाग प्रमुख डॉक्टर MB चौगले, VD साखरे यांच्यासह शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. अवयवदान किती महत्त्वाचं आहे यावर सादर केलेल्या मुंबईच्या द स्टार या हृदयस्पर्शी एकांकिकेनं स्वर्गीय मदनभाऊ पाटील स्मृतिप्रित्यर्थ स्वर्गीय मदनभाऊ महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका चषक पटकावलाय. तर मोठा पाऊस आला ही एकांकिका द्वितीय आणि या एकांकिकेला 3रा क्रमांक मिळालाय. बेड टाईम आणि शेवट तितका गंभीर नाही या 2 एकांकिकेला उत्तेजनार्थ ठरले आहेत. सांगली महानगरपालिकेतर्फे स्वर्गीय मदनभाऊ पाटील स्मृती मदनभाऊ महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा 24 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर दरम्यान मिरजेच्या बालगंधर्व नाट्यगृहात घेण्यात आल्या. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून 25 नाट्यसंस्थांनी सहभाग घेतला होता. यामध्ये कोल्हापूर, मुंबई, डोंबिवली, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, पुणे, कल्याण, रत्नागिरी, सांगली, मिरज आदी शहरातून नाट्यसंस्था सहभागी झाल्या होत्या. 3 दिवसात 25 एकांकिका सादर करण्यात आल्या. अंतिम सादर झालेली आणि अवयवदानाबाबत जिराफ थिएटर मुंबई यांनी सादर केलेल्या द स्टार या हृदयस्पर्शी एकांकिकेनं 2022चा स्वर्गीय मदनभाऊ महाकरंडक चषक, प्रशस्तीपत्र आणि 1 लाख रुपये बक्षिसाचा मानकरी ठरला. एकांकिका स्पर्धेतील सर्व विजेत्या संघांना मिरजेत खासदार संजय पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, मनपा आयुक्त सुनील पवार यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. नमस्कार, मी अक्षता टाले, जिराफ थिएटरकडून. आमचं नाटक स्टार आज मदनभाऊ महाकरंडकमध्ये प्रथम पारितोषिक आम्हाला मिळालं, त्याबद्दल खूप खूप आभार. आम्ही सगळेच खूप आनंदी आहोत आणि ॲक्च्युली भरपूर स्पर्धा करतो आम्ही, बट ह्या स्पर्धेचं आयोजन वगैरे सगळं खूप उत्तम होतं आणि मदनभाऊ महाकरंडकाचे मी खूप खूप या सगळ्या आयोजन टीमचे खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला ही संधी दिली. तुम्ही जो विषय निवडलेला आहे त्या विषयाबद्दल जरा.
नाही, ॲक्च्युली हा विषय म्हणजे रायटर डिरेक्टर बॉबी त्यांचाच थॉट होता आणि आम्हाला ह्या अशा सुंदर विषयाला म्हणजे जो थोडासा अंडर रेटेड आहे आणि जो निग्लेक्टेड आहे अवयदानाचा विषय, त्यामध्ये आम्हाला सहभागी करून घेतल्याबद्दल आम्ही त्याचे आभार मानतो. आणि असे प्रयोग भरपूर व्हावेत असं आम्हाला वाटतं, कारण की आमचा मूळ हेतू जो आहे खूप जेन्युनली आम्हाला वाटतं की लोकांपर्यंत हा विषय पोहोचावा आणि लोकांनी आपलं अवयवदान करावं आणि खूप सारं म्हणजे खूप छान होईल इंडियाचं, आपण खूप पुढे जाऊया बाबतीत. म्हणजे फॉरेनमध्ये जे आहे जे ऑप्ट आउट जसं नाटकामध्ये सांगितलं तसं इंडियामध्ये आपल्या बर्थडेला वगैरे आपण फॉर्म भरून आपण ते सेलिब्रेट करू शकतो. ही एक नवीन विचार आपण या नाटकातून मांडलाय, तो आम्हाला सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा आणि असेच भरपूर प्रयोग करायचे. इचलकरंजी शहर पोलीस दल आणि DKT इंग्लिश मीडियम स्कूल तारदाळ यांच्या संयुक्त विद्यमानानं आज शहरातील प्रत्येक चौकामध्ये प्लास्टिक मुक्ती भारत, वाहतुकीचे नियम पाळा, स्वच्छ भारत अंतर्गत आपला परिसर स्वच्छ ठेवा, या सर्व नियमांचं पालन करा याची जनजागृती शाळेतील बाल चिमुकल्या गाण्यांच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करण्यात आले. यावेळी शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित होते. इचलकरंजी शहर पोलीस दल आणि तारदाळ DKT इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या वतीनं आज शहर परिसरामध्ये जनजागृती करण्यात आली. यामध्ये स्वच्छ भारत, प्लास्टिक मुक्ती भारत, वाहतुकीचे नियम पाळा अशा विविध मुद्द्यावर शहरातील प्रत्येक चौकात जाऊन विद्यार्थ्यांनी वाहतुकी संदर्भात वाहनधारकांना नियम पटवून दिले. ट्रिपल सीट जाणे, सिग्नल तोडणे अशा विविध मुद्द्यांवर फलक दाखवून गाण्याच्या माध्यमातून नागरिकांना नियम पाळण्याचं आवाहन यावेळी विद्यार्थ्यांनी केलं. यावेळी शहराचे DYSP BB महामुनी, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस निरीक्षक विकास आडसूळ, DKT इंग्लिश मीडियम तारदाळ या स्कूलचे शिक्षक, पोलीस, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरोना महामारीच्या काळात राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद कोल्हापूर आणि आरोग्य विभाग, पंचायत समिती हातकणंगले कोविड-19 अंतर्गत तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी भरती करण्यात आली होती. मात्र यावेळी कर्तव्य बजावलेल्या 45 कर्मचाऱ्यांना अद्याप मानधन मिळालेले नाही. त्यांचे थकीत मानधन तात्काळ मिळावे या मागणीचं निवेदन मनसेच्या वतीनं सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये महेश हेंद्रे यांना देण्यात आले. इचलकरंजी शहरात 2021 मध्ये कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्यानं त्यांच्यावर उपचार करण्यासाठी व्यंकटेश्वरा कॉलेज, मुसळे कॉलेज, IGM हॉस्पिटल या ठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. या ठिकाणी मेडिकल ऑफिसर आणि नर्सिंग म्हणून अनेक जण काम केलेले आहेत. त्यामधील सुमारे 40 कर्मचाऱ्यांची 4 महिन्याकरिता नेमणूक तालुका आरोग्य अधिकारी यांनी केली होती. 4 महिन्यांपासून त्यांचा कोविड काळातील पगार राज्य सरकारने आणि कोल्हापूर आरोग्य विभागाने दिलेला नाही. त्यामुळे हे कर्मचारी हतबल झाले आहेत. या कर्मचाऱ्यांना तात्काळ मानधन मिळावं या मागणीचं निवेदन मनसेच्या वतीनं सहाय्यक बांधकाम कामगार आयुक्त यांना देण्यात आले. यावेळी मनसेचे रवी गोंदकर, प्रताप पाटील, महेश शेंडे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील दोघांना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. या दोघा संशयितांकडून 4 गुन्हे उघडकीस आणून 3 चारचाकी आणि चोरीचे साहित्य असा एकूण 17 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक संजय गोरले यांना आजरा येथून चोरलेली 4 चाकी घेऊन दोघे जण कोल्हापूर कागल मार्गावरील कनेरी फाट्याजवळ येणार असल्याची माहिती गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली. पोलीस निरीक्षक संजय गोरले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांच्या पथकाने कनेरी फाटा येथे सापळा लावून ईश्वरसिंह रणवीरसिंह राजपूत आणि कृष्णकुमार राणाराम देवासी या दोघांना 4 चाकीसह ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी साथीदारांसह आजरा, गांधीनगर आणि करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केल्याचं कबुली दिली. या दोघांकडून चोरीच्या 2 आणि त्यांच्या मालकीची 1 अशा 3 चारचाकी आणि चोरीतील साहित्य असा एकूण 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. हे दोघे जण मूळचे राजस्थान राज्यातील असून ते सध्या गोवा राज्यात वास्तव्यास आहेत. गोव्यातून त्यांच्या मालकीच्या 4 चाकीतून रात्री कोल्हापुरात येऊन चोऱ्या करायच्या आणि परत गोव्यामध्ये जात असल्याचं तपासात निष्पन्न झालंय. या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले, पोलीस अंमलदार रणजित पाटील, प्रशांत कांबळे, रामचंद्र कोळी, सुरेश पाटील, रणजित कांबळे, विनोद कांबळे, आसिफ कलायगार आणि अनिल जाधव यांनी सहभाग घेतला. कोल्हापूर जिल्हा परिषद, पंचायत समिती हातकणंगले आणि ग्रामपंचायत तारदाळ खोतवाडी यांच्या संयुक्त विद्यमानानं राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. कुमार विद्या मंदिर इथं ही कार्यशाळा घेण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद, हातकणंगले पंचायत समिती आणि ग्रामपंचायत तारदाळ खोतवाडी यांच्या संयुक्त विद्यमानानं राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी सरपंच यशवंत वाणी, खोतवाडी ग्रामविकास अधिकारी आनंद गडदे, प्रशासन अधिकारी गुरसाळे, आरोग्य अधिकारी मनीषा मुखे, गजानन नलगे राष्ट्रीय ग्रामस्वराज कार्यशाळेविषयी मनोगत व्यक्त केली.
या प्रसंगी उपसरपंच वैशाली निकम, तलाठी RG शेख, मुख्याध्यापक विलास कोळी, विजय चौधरी, भाऊसो चौगले, नानासो कांबळे यांच्यासह अंगणवाडी मदत सेविका, मदतनीस, आशा वर्कर्स आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते। शिवाजी विद्यापीठाला नुकताच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने कॅटेगरी 1 विद्यापीठाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे। विद्यापीठाच्या अनुदानाबरोबरच विविध गोष्टींची स्वायत्तता मिळणार असल्याची माहिती कुलगुरू डॉक्टर DT शिर्के यांनी दिली आहे। विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठांना श्रेणीबद्ध स्वायत्त देण्याचा निर्णय 2018 मध्ये घेतला। त्यानुसार नॅकचे 3.51 गुणांकन प्राप्त विद्यापीठांसाठी कॅटेगरी 1, 3.26 ते 3.50 या दरम्यान गुण प्राप्त विद्यापीठे कॅटेगरी 2 आणि त्या व्यतिरिक्त सर्व विद्यापीठांची कॅटेगरी 3 अशी श्रेणी रचना करण्यात आली आहे। UGC कडून विद्यापीठाला कॅटेगरी 1 दर्जा प्राप्त करण्यात आला। यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अनेकविध सोयी सुविधा प्राप्त होण्यास विद्यापीठ प्राप्त ठरले। यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अनेकविध सोयी सुविधा प्राप्त होण्यास विद्यापीठ पात्र ठरले। राज्यातील शिवाजी विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठांचा यामध्ये समावेश असल्याचा अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉक्टर DT शिर्के यांनी व्यक्त केली आहे। सोलापुरातील MIDC पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मोठं यश मिळाले। चोरी झालेल्या तब्बल 16 रिक्षा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस पथकाने हस्तगत केल्या आहेत। सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात मागील काही दिवसात दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढीला लागलेत। यातच सोलापुरातील पोलीस ठाण्यात रिक्षा चोरीला जात असल्याच्या तक्रारी देखील येऊ लागल्या आहेत। यामुळे सोलापुरातील सर्वच पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी अलर्ट मोडवर आहेत। सोलापुरातील MIDC पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मोठ्या रिक्षा चोरी प्रकरणात मोठं यश प्राप्त झाले। चोरी झालेल्या तब्बल 16 रिक्षा गुन्हे प्रकटीकरण शाखेचे API रोहित चौधरी यांच्या पथकाने हस्तगत केलेत। या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून जवळपास 23,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉक्टर वैशाली कडूकर यांनी दिली आहे। जाता जाता पुन्हा एकदा पाहूयात हेडलाईन्स। PFI वर 5 वर्षे बंदीचा केंद्राचा निर्णय, PFIच्या सहयोगी संघटनावरही असणार बंदी। आणि सर्वोच्च न्यायालयाने सुवर्ण संधी गमावली। निवडणूक चिन्ह कायद्यातील कलम 15 संविधानाच्या दृष्टीने योग्य आहे की नाही हे तपासता आले असते। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया। कोल्हापुरात शिवसेनेने जाळला पाकिस्तानचा प्रतिकात्मक ध्वज, PFI वर कायमची बंदी घाला, जिल्हा प्रमुख संजय पवार यांची मागणी। नवदुर्गेच्या जागराचा आज 3रा दिवस, 3ऱ्या माळेला करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची सिद्धिदात्री रूपामध्ये सालंकृत पूजा। सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हिट्स ऑफ फील, दिवसभर कडक उन्हाचा तडाखा, रात्री जाणवते बोचरी थंडी। वेळ झाली तर थांबण्याची, पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24। या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक होते देशातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदू काका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक होते ASPL ॲग्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।